sir. Good evening all. Good evening. Please have a seat. Thank you sir. मला तुमचं नाव न सांगता तुमच्याबद्दलची माहिती द्या. सर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असणाऱ्या केकतपांगरी या गावावरून मी आलो. सर गावाकडं माझे कुटुंबीय शेती करतात आणि माझं प्राथमिक शिक्षण माझ्या मूळ गावी जिल्हा परिषद शाळेत आणि माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल गेवराई इथे झाले. सर मी माझं ग्रॅज्युएशन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स नहरी येथून 2019 या वर्षी BE मेकॅनिकल मध्ये पूर्ण केलं. आणि सर मला कुकिंग करायला आणि गाणे ऐकायला आवडतं. तुम्ही इंजिनिअरिंग केलं? येस. मग इंजिनिअरिंग मध्ये जॉब करा असं नाही वाटलं? सर थर्ड इयरलाच मला ग्रुप मिळाला होता कॉलेजमध्ये असताना MPSC करणाऱ्या मुलांचा आणि त्यानंतर मग आम्ही ग्रुप स्टडी करत असताना त्याच्यानंतर सर इकडे येण्याचा निर्णय घेतला लास्ट इयर नंतर. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं तुम्ही बरोबर? येस सर. तुम्हाला इंजिनिअरिंग सर्व्हिसला जायची इच्छा नाही? नाही सर, इकडे येण्याचा जास्त कल होता सामान्य प्रशासनामध्ये. काय कारण काय इकडे काय यायचं, काय करायचं इकडे? UPSC तयारी केली होती? सर UPSC नाही केली, सुरुवातच MPSC पासून केली. काय यायचं MPSC? का यायचं? राज्यसेवेत काय यायचं? काय कारण? सर प्रशासन एक असं माध्यम आहे की समाजामध्ये जे लार्ज स्केलवर बदल घडतात तर त्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा रोल प्ले करतं सर प्रशासन. तर त्या बदलाच्या प्रक्रियेचा सर भाग व्हायला आवडेल मला. आणि सर त्याचबरोबर कामाच्या असणाऱ्या इथं व्यापक संधी आहेत आणि डायव्हर्सिफाईड वर्क प्रोफाईलवर काम करण्याची संधी आहे सर. आणि लोकांसाठी काम करण्यातून इथं मिळणारं जे समाधान आहे त्याच्यामुळे सर वाटतंय की प्रशासनामध्ये आहे. मला सांगा की 19 साली तुम्ही इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर 23 पर्यंत तुमच्यामध्ये तुम्हाला डायव्हर्सिफाईड अपॉर्च्युनिटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय काय बदल झाले असं वाटतं? सर एक 2019 पर्यंत असताना कॉलेजमध्ये आणि त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर सर हा जो अभ्यास केलाय तर बऱ्याच सर डायव्हर्सिफाईड अँगल मिळाले सोसायटीकडे बघण्याचे असतील. सर आपण रेग्युलर लाईफ जगताना पोवर्टी असेल, बेरोजगारी असेल या गोष्टींकडे खूप जास्त लक्ष देत नाही, परंतु नंतर अभ्यासातून अशा गोष्टी कळायला लागतात की पोवर्टी आहे, इनइक्वलिटी आहे, प्रादेशिक विषमता आहे. तर या सर्व गोष्टी सर अँगलकडे. तुम्ही जॉबसाठी प्रयत्न केला होता ग्रॅज्युएशन नंतर? नाही सर. प्रयत्नच नाही केला? नाही सर. बरं, तुमच्याविषयी पॉवर्टी कशी जाईल? सर पॉवर्टी रिडक्शन साठी सुरुवातीला आपल्याला एक सर एक 2 मिनिट. सर पॉवर्टी इरेडिक्शन साठी एक लॉंग टर्म गोल आखावे लागतील सर सुरुवातीला आपल्याला. त्याच्या माध्यमातून सर लोकांची जी बेरोजगारी आहे किंवा त्याला काउंटर करावं लागेल, लोकांना काम द्यावं लागेल लोकांच्या हाताला आणि त्याच्या माध्यमातून सर मग बेरोजगारी असं मला वाटतं जाईल. मग आतापर्यंत का नाही झाली गोष्ट? तुम्हाला असं वाटतं की येऊ शकतो तर आतापर्यंत का नाही झालं? सर आतापर्यंत प्रयत्न नक्कीच झाले परंतु याच्यामध्ये आणखी इम्प्रुव्हमेंटची गरज आहे असं मला वाटतं सर. बीड जिल्ह्यात कुठली धार्मिक स्थळ आहेत? सर बीड जिल्ह्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक 5वं ज्योतिर्लिंग म्हणून परळी वैजनाथ आहे. आणि पण ते तर असं म्हणतात की ते झारखंड मधल्या देवघर जवळ जे बैद्यनाथ आहे ते ज्योतिर्लिंग आहे, हे नाही असं म्हणतात. सर हा इश्यू झाला होता 2022 साली, परंतु महाराष्ट्रातले जे खासदार आहेत, महाराष्ट्रातले जे सर्वपक्षीय खासदार, तर त्यांनी संसदेमध्ये हा विषय उचलून धरला होता आणि त्याच्यानंतर जे 12 ज्योतिर्लिंगाचं सर्किट होतं तर त्या 12 ज्योतिर्लिंगाच्या सर्किटमध्ये हे परळी वैजनाथ ऍड केलेलं आहे सर. किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात? सर महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. आणि शक्तीपीठ किती आहेत? सर महाराष्ट्रामध्ये एकूण 3.5 शक्तीपीठ आहे. बीड जिल्ह्यात नदी कुठली आहे? सर बीड जिल्ह्याची जी उत्तर सीमा आहे ती गोदावरी नदीने तयार झालेली आहे आणि दक्षिण जी सीमा आहे ती मांजरा नदीने तयार झाली आहे. आणि गोदावरीच्या ज्या उपनद्या आहेत मांजरा आहे आणि हे सर सिंदपण आहे. आणि डॅम आहे कुठलं? धरण? हो सर, 2 धरण आहेत. कुठलं? एक माजलगाव धरण आहे आणि एक मांजरा धरण आहे. किती तालुके आहेत बीड मध्ये? सर बीड मध्ये एकूण 11 तालुके आहेत. नावं सांगता? हो सर, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केस, वडवणी, धारूर, बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर का सर. किती भौगोलिक क्षेत्रफळ आहे जिल्ह्याचं? सर बीड जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्रफळ साधारणतः 10,700 स्क्वेअर किलोमीटर आहे. 10,700? हो.
तुम्ही चंद्रयान मोहीम बद्दल ऐकलं होतं मागे? आपलं एक चंद्रयान तिथे पोहोचलं चंद्रावरती, माहिती तुम्हाला? हो सर. किती दिवसात पोहोचलं ते? सर एक्झॅक्ट आठवत नाही, परंतु प्रयत्न करतो. भारताचं चंद्रयान पोहोचला अंदाजे किती वेळ लागला असं तुम्हाला वाटू शकतं? सॉरी सर, मला क्वेश्चन. कोणी बनवलं ते चंद्रयान? इस्रो. पृथ्वी आणि चंद्राचं जे अंतर आहे हे किती आहे सांगू शकाल? अप्रॉक्सिमेटली सर 3 लाख समथिंग. आता आठवत नाही एक्झॅक्ट. 3,84,000 वगैरे. 3,84,000 किलोमीटर. किलोमीटर. येस. महाराष्ट्राची भौगोलिक सीमा किती आहे? सॉरी सर, आता मला माहित नाही. महाराष्ट्राला किनारपट्टी किती लाभली आहे? सर महाराष्ट्राला 720 किलोमीटर किनारपट्टी लाभलेली आहे. तुम्ही कोकण या भागाबद्दल ऐकलंय? हो सर. तुम्हाला काय वाटतं, कोकणाचा विकास झालाय का नाही झाला? सर कोकणाचा विकास नक्की झालेला आहे आणि आणखी त्यामध्ये स्कोप आहे सर. कोकणाचा विकास झाला तर लोक कोकणापेक्षा गोव्याला का जातात? सर कोकणाचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने नाही झाला, परंतु इंडस्ट्रियल ज्या गोष्टी आहेत तर तिथे रिफायनरी होती त्याच्याकरता पण लोकांनी आता सांगितलंय की तिथे ते करण्याकरता अडवत आहे. कुठली रिफायनरी? कुठला प्रकल्प आहे तो? सॉरी सर, आता रिकॉल होत नाही, वाचला आहे. पण महाराष्ट्रात किती एअरपोर्ट आहेत? सर महाराष्ट्रामध्ये 3 इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत आणि एकूण बाकीचे 7 आहेत आय थिंक सर. कुठले 7 आहेत? सर बीडला आहे एअरपोर्ट? नाही सर. लातूर, सिंधुदुर्ग चिपी विमानतळ, त्याच्यानंतर कोल्हापूर, सोलापूर. सर एवढेच आठवतात. तुम्ही कुठल्या पदासाठी प्रयत्न करताय? सर माझा पहिला पोस्ट प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर या पदासाठी. डेप्युटी कलेक्टर हा आपण असं म्हणूया की कायदा आणि सुव्यवस्था या कार्यासाठी खूप महत्वाचा रोल निभावत असतो. तर तुम्ही जर डेप्युटी कलेक्टर झाला तर तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये काय काय गोष्टी कराल? सर ॲज अ डेप्युटी कलेक्टर CRPC कलम 20 अंतर्गत ते कार्यकारी दंडाधिकारी असतात. तर त्या अंतर्गत सर CRPC अंतर्गत असेल किंवा मुंबई पोलीस अधिनियम 1951 किंवा दारूबंदी अधिनियम 1949 या अंतर्गत ज्या तरतुदी आहेत तर त्याचं मी योग्य पालन करण्याचा प्रयत्न करेल. जसे की सर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बंधपत्र लिहून घेणं असेल, संचारबंदी यासारख्या गोष्टी सर लागू करणं असेल, या सर्व गोष्टी सर कायदा सुव्यवस्थेसाठी करेल. जमावबंदी याला कुठला कायदा येतो? सर जमावबंदीसाठी सर CRPC 144. ओके. मला आर्टिकल 21 काय सांगाल? सर संविधानामधलं जे आर्टिकल 21 आहे तर ते खाजगी वैयक्तिक जीवनाचं स्वातंत्र्य आहे सर. व्यक्तिगत जीवनाचं स्वातंत्र्य. देवगिरी किल्ला तुमच्यापासून थोडाफार जवळ आहे? हो सर. थोडाफार, खूप नाही. काय देवगिरी किल्ल्याचं महत्व आहे? सर देवगिरी किल्ला तुगलक मोहम्मद बिन तुगलकानं सर तिथे राजधानी वसवली होती आणि यादव जे घराणं होतं त्यांची ही राजधानी सर देवगिरी किल्ल्यावरती होती. बीड जिल्ह्याला कुठल्या राज्याची सीमा टच होती? नाही सर, बीड जिल्हा भूवेष्टित आहे. बीड जिल्हा दक्षिणेला कुठला जिल्हा येतो? बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला सर लातूर आणि धाराशिव हे 2 जिल्हे आहेत. धाराशिव हे जे नाव बदललं यातून तुमचं काय म्हणणं आहे? सर धाराशिव या जिल्ह्याचं जे नाव बदललं आहे तर त्याचं योग्य वाटतंय सर मला. ते काय कारण आहे? सर 1904ला जेव्हा उस्मानाबाद मधून धाराशिव मधून उस्मानाबाद असं नाव चेंज केलं होतं तर आणि आताही लोक सर बरेच जण धाराशिव हेच त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये नाव वापरतात. तर त्यामुळे मला सर वाटतं की ते योग्य आहे. तुमच्या काळामध्ये अजून काही नावं बदलण्याचा प्रस्ताव आला, तुम्ही याला कसे सामोरे जाल? सर सॉरी सर, परंतु माझं डेझिग्नेशन काय असेल तर तुमच्या हातात पॉवरच दिल्या गेले. येस सर. तर तुमच्या पॉवरचा उपयोग करून तुम्ही सगळ्यात चांगली गोष्ट जनसामान्याकरता काय करा? सर त्यांचे दैनंदिन जे प्रॉब्लेम्स आहेत ते काय आहेत सर? रिस्पेक्टिव्ह आपण वेगवेगळ्या जागेवर असतो तर वेगवेगळे प्रॉब्लेम्स तिथे फेस करावे लागतात त्यांना. तर त्या रिस्पेक्टिव्ह मध्ये त्याची प्रायोरिटी मी माझ्या कामामध्ये फर्स्ट घेईल सर. तुम्ही कोणाला आदर्श मानता?
सर माझे आई वडील. तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बीड जिल्हा जो आहे तिथे इंडस्ट्रियलायझेशन होण्याकरता काय करावं लागेल? सर सुरुवातीला जे बीड जिल्हा आहे ते इंडस्ट्रियल न होण्यामागची कारणं आहेत सर, की एक नैसर्गिक साधन संपत्ती नाही, कुशल मनुष्यबळाचा तुटवडा आहे आणि त्याचबरोबर सर पायाभूत सुविधांचा अभाव. या 3 गोष्टी आहेत. तर या 3 गोष्टीवरती सर आपल्याला काम करावं लागेल आणि त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा असतील त्या सुरुवातीला डेव्हलप कराव्या लागतील. कुशल मनुष्यबळासाठी शिक्षण संस्था स्थापन कराव्या लागतील आणि त्याचबरोबर सर जे नैसर्गिक साधन संपत्ती मराठवाड्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे तर त्या अनुषंगाने सर तिथे इंडस्ट्रियलायझेशन झालं पाहिजे, ना की दुसऱ्या कुठलं मॉडेल आणून तिथे लागू केलं पाहिजे. जसं की सर रेशीम उत्पादनामध्ये बीड जिल्हा आघाडीवर आहे, कापूस उत्पादन क्षेत्र पण खूप जास्त आहे, त्याचबरोबर बीडच्या सीताफळाला GI टॅग मिळाला आहे. या सर्व गोष्टींचा सर वापर करून आपण तिथे इंडस्ट्रियलायझेशन करू शकतो असं मला वाटतं सर. GI म्हणजे काय? जिओग्राफिकल इंडिकेशन. कधी मिळतं ते? सर एखादा विभागात एखादी वस्तू फेमस असेल तर त्यावेळेस तिला दिलं जातं. FII म्हणजे काय? सॉरी सर मला. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय? फिस्कल पॉलिसी सर चलनविषयक. सर रिकॉल करू 1-2 सेकंद मिळतील. सर RBI जे धोरण राबवते पैसा मार्केटमध्ये किती आणायचा आणि किती नाही, तर त्याला सर फिस्कल पॉलिसी म्हटलं जातं. रेपो रेशो काय असतो? सर रेपो रेशोच्या माध्यमातून बँक RBI बँक हे नियंत्रण ठेवते की व्याजदर कसे असावेत मार्केटमध्ये, चढे किंवा उतार. तुम्हाला काय वाटतं की आपल्या सगळ्या पूर्वजांचा इतिहास जो आपल्याला पाठ्यपुस्तकात दिलेला आहे तो सफिशियंट आहे? सर मला वाटतं की जो आपण सिलेबस तयार करतो तो सिलेबस करण्यासाठी एक कमिटी बसवली असते सर, तर त्यांच्या अनुषंगाने तो सिलेबस दिलाय तो मला सर योग्य वाटतो, तेवढा सफिशियंट आहे. सर असं वाटतं की आपल्या पाठ्यपुस्तकात मुलांचा इतिहास जो दिलेला आहे तो बऱ्याच प्रमाणात आहे, याच्याऐवजी मराठ्यांचा इतिहास किंवा आपण असं म्हणू की आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये किंवा राणा प्रताप असतील किंवा अजून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल काही माहिती लागेल असं वाटतं तुम्हाला? सर मला आता रिसेंट जो सिलेबस आहे त्याबद्दल एवढी जास्त कल्पना नाही, परंतु शिकला तो सर त्यामध्ये इतिहास होता सर, या सर्व गोष्टींचा इतिहास होता, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते योग्य. तुम्ही झील कॉलेजवरून एक्झाम केलं? सॉरी सर, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स. कुठल्या? पुण्यामध्ये? नरी. तुम्हाला पुण्याच्या ट्रॅफिक बद्दल काय बोलायचं? सर नक्कीच पुण्याच्या ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जसं काय एक्झाम्पल? सर पेठ जो एरिया आहे तर तो खूप जुना एरिया आहे, त्याचा ज्या रस्त्याची लेंथ विड्थ जी कमी आहे तर त्याच्यामुळे सर मेनली तिथं प्रॉब्लेम तो येतो. आणि पुणे सिटीमध्ये सर 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्सची संख्या खूप जास्त आहे, तर त्याच्यामुळे सर हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती तुम्ही काय सोल्युशन करणार? जर तुम्ही ट्रॅफिक समजा तुमच्या हातात दिलं तर तुम्ही काय करणार त्याच्यावरती? ट्रॅफिक कसं मॅनेज करणार? सर याला प्रमुख म्हणजे जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे तिला बळकट केलं पाहिजे. जसं एक्झाम्पल सर जी PMT आहे आपली, तर PMT ला बळकट केलं पाहिजे, त्याच्या फेऱ्या आहेत त्या वाढवल्या पाहिजेत आणि जे काही कॉन्ट्रॅक्टवर बस चालवल्या आहेत सध्या तर त्यांचं प्रमाण आणखी वाढवलं पाहिजे. कुकिंग बद्दल बोला. कुकिंग तुम्हाला आवडते का? येस सर. कसं म्हणजे आवडते म्हणजे कसं संध आला तुम्हाला कुकिंग म्हणतात? सर मी एक खेडेगावात राहिलेलो आहे आणि खेडेगावामध्ये माझी आई असेल किंवा वडील असेल ते शेतामध्ये जातात आणि ते आल्यानंतर सर त्यांना चहा वगैरे करून देणं, त्यांच्यासाठी काहीतरी खायला करणं, या गोष्टीमधून सर मला कुकिंगची आवड साधारणतः सर 6वी पासून मला आवड निर्माण झाली होती. आणि म्युझिक बद्दल तुम्ही बोलला. तुम्हाला म्युझिक आवडतं? कुठलं म्युझिक आवडतं तुम्हाला? सर मी मोस्टली 90s चे सॉंग्स ओल्ड सॉंग्स. ओके. आणि बीड जिल्ह्यामध्ये कुठले नॅशनल हायवे जातात बीड जिल्ह्यावर? सर बीड जिल्ह्यामध्ये 2 नॅशनल हायवे जातात, एक नॅशनल हायवे 52 आणि नॅशनल हायवे 61. UPI चा फुल फॉर्म काय? UPI आपण दररोज करतो. सर UPI चा फुल फॉर्म युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे.
ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जीडीपी, त्याचा फुल जीडीपी म्हणजे काय? सर जीडीपी म्हणजे आपला जो पूर्ण भारतामध्ये ज्या वस्तू किंवा सेवा निर्माण होतात तर त्यांची किंमत म्हणजे सर जीडीपी आहे. आणि सर भारताचा जीडीपी साधारणतः 302 लाख कोटी आहे सर आता. किती डॉलरची इकॉनॉमी भारताला बनायचं? सर भारताला 2030 पर्यंत $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनायचं. आता किती डॉलर आहे? सर आता 3.8 समथिंग ट्रिलियन डॉलर्स. सिंधू संस्कृतीबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? सर सिंधू संस्कृतीबद्दल माहिती आहे परंतु आता वर्डिंग मध्ये सांगता येणार नाही सर. महत्वाच्या नद्या कुठल्या भारतातल्या? सर भारतातली सर्वात महत्वाची नदी म्हणजे गंगा नदी, त्यानंतर सर नर्मदा, गोदावरी, कावेरी, ब्रह्मपुत्रा, यमुना आणि जे सिंधू नदी. ब्रह्मपुत्राला नदी म्हणतात का? हो सर. ब्रह्मपुत्रा नद म्हणतात. सॉरी सर, परंतु ब्रह्मपुत्राला आय थिंक नदी म्हणतात. महाराष्ट्रातली कुठली पर्यटन स्थळ तुम्हाला असं वाटतं की ज्यांचा विकास अजून झाला नाहीये, जो होणं गरजेचं? सर महाराष्ट्रामधील जे गड किल्ल्याचं जे संवर्धन व्हायला हवं होतं आतापर्यंत तर ते आणखी खूप चांगल्या दृष्टीनं करता आलं असतं आतापर्यंत. आणि त्यामधून एक आपण गड किल्ल्यांचं सर्किट तयार करू शकलो असतो. मला 7 गडांची नावं सांगा कुठली? सर शिवनेरी, सिंहगड, राजगड, त्याच्यानंतर पन्हाळा, विशाळगड, सिंधुदुर्ग आणि रायगड. 3 जलदुर्गाची नावं सांगा. सिंधुदुर्ग, नळदुर्ग आणि जंजिरा. विदर्भातलं महाबळेश्वर कोणाला म्हणतात? सर विदर्भामधलं महाबळेश्वर चिखलदरा या ठिकाणाला म्हटलं. चिखलदराची डेव्हलपमेंट कशी वाटते तुम्हाला? सर त्याबद्दल जास्त मी अवेअर नाही. सहस्रकुंड धबधबा कुठे? सर सहस्रकुंड धबधबा नांदेड आणि यवतमाळ यांच्या बाउंड्रीवरती आहे सर. आणि तुम्ही नळदुर्गचे म्हणला, नळदुर्ग कुठे आहे? सर नळदुर्ग, सॉरी सर, नळदुर्ग उस्मानाबाद मध्ये सर. उस्मानाबाद. 3 पॉइंट्स मध्ये सांगा की आयोगाने तुम्हाला का निवडावं. फक्त पॉइंट सांगा मला. सर आयोगानं जे या पदांसाठी पात्रता ठेवली आहे तर ती मी क्वालिफाय आहे तेवढा. आणि त्यानंतर सर जे नेतृत्व कौशल्य किंवा ज्या गुण आहेत माझ्यामध्ये एक प्रशासक होण्याचे त्यामुळे सर मला निवडावं. आणि त्याचबरोबर सर हे 2 गुण तुम्ही तर म्हणलं की तुम्ही जॉब केला नाही, मग तुम्ही नेतृत्व कशाचं केलं? सर कॉलेजमध्ये जे आमचे प्रोजेक्ट्स वगैरे होते तर त्यामध्ये मी किती वर्ष झाली? सर साधारणतः 4 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये नंतर तुमच्याकडे चेंजेस पण आले असतील? हो सर नक्कीच. तुमच्याकडे नेतृत्व कला आहे हे आयोगाने कसं माना? सर आता त्यांना तर मी असं समक्ष दाखवू शकत नाही परंतु ह्या गुण मला माहिती आहेत. प्रेशर सिच्युएशन मध्ये कुठले 2 स्किल सेट असतात जे फार महत्वाचे मानले जातात? सॉरी सर माहित नाही. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये उपजिल्हाधिकाऱ्याचा रोल किती महत्वाचा ठरतो? सर आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन असते ते हँडल करणं सर हे उपजिल्हाधिकाऱ्याचं काम असतं त्यांच्या उपविभागामध्ये. त्यामुळे सर्व जबाबदारी एक कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यांच्याकडे असते सर. तुम्ही तोरणमाळ या स्थानाबद्दल ऐकलंय? हो सर. काय आहे ते? थंड हवेचं ठिकाण आहे सर नंदुरबार जिल्ह्यामध्ये. मला सांगा बीड मध्ये तुम्हाला जर एखादं पर्यटन क्षेत्र डेव्हलप करायचं असेल तर कुठलं करा? सर बीड जिल्ह्यामध्ये एक पर्यटन क्षेत्र डेव्हलप करायचं असेल तर मी नायगाव मयूर अभयारण्याला सांगेल सर. कारण हे मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील एकमेव मयूर अभयारण्य आहे. किती मयूर आहेत तिथे? सर साधारणतः 10 ते 12 मोर आहेत तिथे.
बर. व्याघ्र प्रकल्प किती आहेत महाराष्ट्रात? सर महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. नावं सांगा. सर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, संजय गांधी व्याघ्र प्रकल्प, सॉरी सर मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा, पेंच आणि नवेगाव नागझिरा. कुठे पाहता स्वतःला अजून 10 वर्षानंतर? सर मी स्वतःला एक सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून एका पदावरती काम करताना बघतो स्वतःला. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर.